छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेमसी गोंदिया. रिझल्ट तर आला आता नीट यूजीचा. इथून पुढेची सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस असते काउन्सिलिंग. म्हणजे कसं, नीट यूजी रिझल्ट ते ॲडमिशन, कॉलेजला ॲडमिशन या प्रोसेसला म्हणतात काउन्सिलिंग. तर या काउन्सिलिंगसाठी काही डॉक्युमेंट लागत असतात. तर तुम्हाला कॉलेज जॉईन करण्यासाठी तर ते कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग तसेच बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि सेंट्रल जेएमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले जाते. तर सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ॲडमिट कार्ड. नीट यूजीचं जे तुम्ही आता रिनीट एक्झाम दिली त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, जो फॉर्म तुम्ही भरला होता तो दोन्ही लागतात. त्याच्यानंतर कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, हे तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेस जॉईन केल्यानंतर तुमचं एक ऍप्लिकेशन फॉर्म येतो त्याची एक लागते. नीट यूजीची मार्कशीट हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट आहे. हे कोणासाठी लागतं, ज्यांनी 12वी नंतर 1 किंवा 2 वर्ष रिपीट केलेले, ड्रॉप घेतलेले त्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. डोमासाईल सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला लागतं. त्याच्यानंतर HSCचं एक्झामिनेशन मार्कशीट लागतं. SSCचं एक मार्कशीट लागतं. त्याच्यानंतर SSCचं इक्विव्हॅलंट मार्कशीट, सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ मेन्शन असली पाहिजेत. गव्हर्नमेंट इश्यूड फोटो ID कार्ड म्हणजे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि पासपोर्ट. पॅन कार्ड किंवा आधार कार्ड हे दोन्ही लागतं. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट आहे. हे दर्शवतं की तुम्ही फिट आहात ही सर्व्हिस जॉईन करण्यासाठी. हे तुम्हाला बनवून घ्यावं लागतं. ते कोण MBBS डॉक्टर कडून. त्याचा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या कोर्ससाठी लागतं हे MBBSच्या BDS, BHMS, BMS या काउन्सिलिंग प्रोसेससाठी हा डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फिजिओथेरपी या प्रोसेसमध्ये लागतो. इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ. त्याच्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट कोणतेही स्टुडंट आणि पॅरेंटचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि पॅन कार्ड असणं पण गरजेचं आहे. स्टुडंट वोटर ID असणं पण गरजेचं आहे. आता तुमचं काय, विद्यार्थ्याचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे स्टुडंटचं, आणि बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तसेच बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं पण गरजेचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं पण गरजेचं आहे. कसं आहे, हे सर्व प्रोसेस बँक अकाउंट असणं गरजेचं का आहे, कारण की तुमची जी काउन्सिलिंग नंतर स्कॉलरशिपचं एक सेक्शन राहतं. तर स्कॉलरशिप मध्ये पूर्ण तुमचे जे मेसेजेस आहेत का तुमच्या आधार कार्डचे लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरच येतात. त्यामुळे स्कॉलरशिपच्या प्रोसेससाठी तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं व आधार कार्डला मोबाईल लिंक असणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पण हा इम्पॉर्टंट आहे, कारण की काही काही मेसेज तुमच्या आधार कार्ड लिंकशी पण येऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही हे करून घ्या. त्याच्यानंतर इफ ऍप्लिकेबल जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जर कास्ट असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31/3/2028 पर्यंतचं असलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्व्हिस. नॉन क्रिमिनल कोणत्या कॅटेगरीला लागतं, एक NT NTA VJ कॅटेगरीला एक लागतं, NTA BCD कॅटेगरीला लागतं. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीला लागतं, OBC कॅटेगरीला लागतं, इन्क्लुडिंग SBC कॅटेगरी. या सर्व कॅटेगरीना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. SC आणि ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज नाही. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असले तरी तुमचं काम होऊन जाते SC आणि ST कॅटेगरीचं. त्यानंतर डिफेन्स कॅटेगरीचे कोणकोणते, म्हणजे डिफेन्स कॅटेगरीमध्ये 3 प्रकारचे सर्टिफिकेट राहतात: डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3. डिफेन्स 1 म्हणजे काय, सन किंवा जर तुम्ही तुमचे वडील किंवा तुमचे वडीलच खास करून वडील किंवा आई जर तुमची एक्स डिफेन्स सर्व्हिस पर्सनल असेल आणि डोमॅसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्ही डिफेन्स 1 मध्ये येता. डिफेन्स 2 मध्ये कसे येतात, सन और डॉटर ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डोमासाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. डिफेन्स 1 म्हणजे काय, तर तुमचे वडील किंवा तुमची आई सध्या सर्व्हिस मध्ये होते आणि सध्या म्हणजे एक्स डिफेन्स सर्व्हिस मध्ये सध्या रिटायरमेंट मध्ये आहे, तर ते डिफेन्स 1 मध्ये येते. त्याच्यानंतर डिफेन्स 2 काय, तुमचे आई किंवा वडील सध्या सर्व्हिस मध्ये आहेत, तर त्याच्या डिफेन्स 2 मध्ये येते. फक्त तुम्ही दोन्ही कंडिशन मध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत. डिफेन्स 3 म्हणजे काय, सन डॉटर अँड स्पाउस ऑफ ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सनल ट्रान्सफर्ड टू द महाराष्ट्र स्टेट फ्रॉम आउटसाइड ऑफ महाराष्ट्र हु इज डोमेसाइल ऑफ द स्टेट अदर दॅन महाराष्ट्र. म्हणजे डिफेन्स 3 कोणाला लागू होते, जे इतर राज्यामधले होते पण 9-10 वर्षापासून इथेच राहत आहेत, त्यांच्यासाठी हे लागू होते डिफेन्स 3. आणि डिफेन्स 3 त्यांच्या मुलांची 10वी 11वी 12वी इथेच झालेली आहे, या पर्सन साठी डिफेन्स 3 लागू होतं.
त्याच्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस कॅटेगरी इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी 26-27 ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण लागतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र हे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट ज्यांना म्हणजे कॅटेगरी आहे त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटची गरज नाही. ज्यांची कॅटेगरी नाहीये आणि ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट निघतं त्यांना हे असतं. आता महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं एक सर्टिफिकेट राहतं. तर एक ते कशासाठी जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर राहतात तर त्यांच्यासाठी हे आहे. म्हणजे नेमकं कसं माहिती आहे का? तुमची एक ते एक 10वी किंवा 12वी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरच्या डिस्ट्रिक्ट जे असते गावं वगैरे आहेत तिथे त्यांच्यामधून जर झालेली असेल तर तुमचं ते एक पास केलं जाते किंवा तुम्ही तिथले प्रॉपर रहिवासी असाल तर तुमचं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं सर्टिफिकेट निघते. मदर टंग सर्टिफिकेट वरून पण कळते. आता हे कसं आहे याचं एक तुम्हाला रिझर्वेशन सीट्स मध्ये जवळपास 3% त्याचं सीट्स रिझर्व आहे. या फक्त एमबीबीएस बीडीएस कोर्स साठी लागू होतात. एमबीबीएस बीडीएस कोर्ससाठी लागू होते तर याच्यामध्ये तुम्हाला हे असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कसं कळणार की माझं येते की नाही महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर मध्ये तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जायचंय. तुम्ही जर कर्नाटका बॉर्डर जवळ राहत असाल आणि तुम्हाला विचारपूस करायची असेल तर तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन विचारपूस करा की तुमचं गाव किंवा तुम्ही जिथे राहता तुमची 10वी किंवा 12वी तिथे झालेली आहे त्या कॉलेज तुमचं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर मध्ये येते की नाही ते जर येत असेल तर मग त्याचं सर्टिफिकेट काढून घ्या तहसीलमधून आणि ते तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर हिली एरिया पॅरेंट्स डोमॅसाइल सर्टिफिकेट किंवा HSC SSC कॅन्डिडेट फ्रॉम हिल एरिया तुम्ही डोंगरी भागामधून जर तुमची 10वी-12वी जर दिलेली असेल तर तुम्हाला 3% रिझर्वेशन राहते. हे पण फक्त एमबीबीएस बीडीएस कोर्स साठीच लागू आहे. बाकीच्या कोर्स काउन्सिलिंग मध्ये हे लागू नाहीये. हे लक्षात असू द्या. एमबीबीएस बीडीएस च्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्येच लागू आहे. पॅरेंट डोमॅसाइल ऑफ HSC आणि SSC. for person of disability candidate medical fitness certificate of authorized medical board हे एक इम्पॉर्टंट आहे कारण की खूप विद्यार्थ्यांचं कसं राहते पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट राहते हँडिकॅप सर्टिफिकेट राहते पण ते कसं आहे दर त्या तुम्ही ज्या वर्षी काउन्सिलिंग करायला का त्यावर्षी त्याचं एकदा व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्याचं आणि ते कुठून करायचं जे मेडिकल कॉलेज मध्ये एक पूर्णपणे होऊन जाते मुंबईच्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसरं एम्स नागपूर या 2 ठिकाणी त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन कोणती पण डिसेबिलिटी तुमची असू द्या त्याचं पूर्णपणे व्हेरिफिकेशन होते आणि 40% वर डिसेबिलिटी पाहिजे तेव्हाच ते ऍप्लिकेबल राहते. त्याच्यानंतर मायनॉरिटी सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट्स ऑफ मायनॉरिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट जैन मुस्लिम मायनॉरिटीचे ख्रिश्चन राहते रिलीजियस मायनॉरिटी मध्ये कोणकोणते ते जैन मुस्लिम आणि ख्रिश्चन ऍप्लिकंट बिलॉंग टू द गुजराती सिंधी मायनॉरिटीचे एक येते त्याच्यानंतर हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी हे 3 प्रकारचे मायनॉरिटी सर्टिफिकेट राहतात. त्याच्यानंतर फॉर ऑर्फन रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट फ्रॉम ह्युमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट पुणे जर तुम्हाला ऑर्फनचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ह्युमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट मधून तुम्हाला बनवून घ्यावे लागेल ते प्रत्येक डिस्ट्रिक्टला असते तर ते तुम्हाला बनवून घ्यावे लागेल. हे झाले पूर्ण डॉक्युमेंट मी पुन्हा एकदा डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगतो. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता की कोणता डॉक्युमेंट कसा बनवायचा. ऍडमिट कार्ड त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म नीट यूजीचा कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नीट यूजीची मार्कशीट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही रिपीट घेत असाल तर डोमासाईल सर्टिफिकेट त्याच्यानंतर HSC चं मार्कशीट 10वीची मार्कशीट त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इश्यू फोटो आयडी कार्ड त्याच्यानंतर तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट डिफेन्स कॅटेगरी मध्ये असेल तर डिफेन्स सर्टिफिकेट त्याच्यानंतर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत नसाल तुमचा तो 8 लाखाच्या खाली असेल तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं सर्टिफिकेट जर येत असेल तर हिल एरियाचं सर्टिफिकेट आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी जर तुमची डिसॅबिलिटी काही असेल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट आत्ताच काढून घ्या जेणेकरून तुमची ऍडमिशनच्या टाइमला धावपळ होणार नाही. कारण कसं आहे माहितीये का बरेच विद्यार्थी काय म्हणतात सर माझ्याजवळ सध्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही मी मग हे टाकतो नंतर आल्यानंतर सध्या मी फक्त त्याची रिसिप्ट टाकतो आणि नंतर मग ते आल्यानंतर लावतो तसं नका करू. आताच्या आता काढून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तसं तुम्ही कॉलेजला जर ऍडमिशन करायला गेली तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस वगैरे भरावी लागणार नाही. यामुळे तुमचं जर कास्ट असेल तर कास्टचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही ऍडजस्ट करू शकता पण कास्ट सर्टिफिकेट वगैरे ऍडजस्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुम्ही पण रेडी करून ठेवा कारण कसे बरेच विद्यार्थ्यांचे कसं टाइमवर पीडब्ल्यूडीचे सर्टिफिकेट रेडी नसतात त्यामुळे पण त्यांना इश्यू येतो. आणि डिफेन्सचे सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट डिफेन्स वाल्यांनी पण तयार करून ठेवा तुमचे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे हिल एरियाचे हे 2 डॉक्युमेंट पण तुमचे तयार असणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला
टाईमवर तुमची धावपळ होणार नाही आणि तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन एकदम सुरळीतपणे पार पडेल. नाहीतर कॉलेज तुम्हाला चांगलं भेटायला सर्व प्रोसेस राहिली आणि तुमचे डॉक्युमेंटच रेडी नाहीयेत, त्या अशा कंडिशनमध्ये तुमचं ऍडमिशन पण कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं तसं होतं, त्यांचे डॉक्युमेंट रेडी नसतात, तर ते कॅटेगरीचा क्लेम करतात, त्या कॅटेगरीचा त्यांच्याजवळ डॉक्युमेंट नसतो, मग त्यांना ओपन मधून फॉर्म टाकावा लागतो, असं होते. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट आताच्या आताच रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला टाईमवर धावपळ होणार नाही व तुमचं ऍडमिशन एकदम सुरळीत होईल. जर या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून विचारू शकता किंवा कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर कळवेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एस-एम-एल बद्दल माहिती घेऊया, एस-एम-एल काय असतो, कशा प्रकारे तयार होतो, याच्याबद्दल माहिती घेऊया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.